त्याच्यावरती तुम्ही गेले वर्षानुवर्ष गोरक्षण करताय, तर या प्रकाराबद्दल तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी केली आणि तुम्हाला समाधान झालंय का? गोहत्या प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। जोपर्यंत या देशामध्ये गायीच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जोपर्यंत रक्ताचा थेंब सांडतोय तोपर्यंत महाराष्ट्र कधी सुखी होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत। जे कसाई गायीच्या रक्ताचा या ठिकाणी सडा टाकतील तर त्यांचा हात तोडून हातात देण्याची ताकद हिंदू समाजामध्ये आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये आहे। पण आज या ठिकाणी मी रत्नागिरीला आदरणीय पालकमंत्र्यांच्या मीटिंगला उपस्थित होतो। SP साहेब होते, कलेक्टर साहेब होते आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। पण अतिशय चांगली सकारात्मक चर्चा याच्यावरती झालेली आहे। काल मी निलेशजी राणे साहेबांचं सुद्धा स्टेटमेंट ऐकलं, आज पालकमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं। आणि अशा तऱ्हेने जर राजकीय क्षेत्रातले नेते जर गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी जर गोरक्षा हा मुद्दा जर उचलून धरला तर रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल तो गोहत्या मुक्त होईल। आणि आज पालकमंत्र्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक गोशाळा चालू करण्याच्या दृष्टीने किंवा भटक्या गुरांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने, गोशाळेच्या जागेचा आमचा प्रश्न जो आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी केलेली आहे। पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यांनी तशा तऱ्हेचे आदेश दिलेले आहेत, कारण पोलिसांचं म्हणणं आहे की त्या वासराला कदाचित कुत्र्याने मारलेलं सुद्धा असू शकतं। पण कुत्र्याने मारलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या वासराने केलेली मस्ती आणि त्याचे काहीतरी कुत्र्यांची नखं उमटणे किंवा त्याच्या शरीरावरचे नखांचे किंवा त्याचं धड जे आहे, स्वतः पालकमंत्र्यांनी जा प्रश्न उपस्थित केला, तर धड आहे ते गेलं कुठे? मग कुत्री काय सगळ्या धडासहित खात नाहीत, नेमकं मुंडकंच हे, तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन या गोष्टीची कायमस्वरूपी चौकशी करून त्या रत्नागिरी जिल्हा हा गोहत्या मुक्त व्हावा। आणि मग आम्ही काही जे कसायांचे अड्डे आहेत, मग तो पोसरे असेल, पोसऱ्यामध्ये काही लोक इथून महाडला वाहतूक करतात, त्यांचे रीतसर मी याच्या अगोदर लेखी पोलिसांना दिलेला आहे। खेरडी आहे, खेरडीतून कराडच्याकडे वाहतूक होते, त्या संदर्भात सुद्धा गेली 20 वर्ष मी सलग तक्रारी केलेल्या आहेत। मार्गतामाने भोईवाडी आहे, या ठिकाणाहून सुद्धा गेली अनेक वर्ष गुरांची वाहतूक होते, आजही होते। आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आदरणीय आता जे SP आहेत धनंजय कुलकर्णी साहेब, ते खूप सकारात्मक आहेत आणि ते आल्यापासून बऱ्यापैकी कसायांना आळा बसलेला आहे। पण एक कायमस्वरूपी मुद्दा, आता समजा हे SP गेले, दुसरे आले तर परत तिथं बसेल की नाही याच्यात शंका आहे। तर कायमस्वरूपी हा निकालात निघावा मुद्दा, गोहत्या करण्याची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे।